2025 हे वर्ष आपल्याला खूप नवीन गोष्टी दाखवून गेलं, पर्सनल आयुष्यातच आणि क्रिकेटमध्ये सुद्धा. त्यांना का तुझ्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगतोस आणि काय माहिती तू कोण आहेस, काय करतोस? 2025 हे वर्ष खूपच काय म्हणतो ना, वेगळं होतं क्रिकेटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने. आरसीबी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली, बऱ्याच इंटरनॅशनल टीम्स बऱ्याच ट्रॉफीज पहिल्यांदा जिंकल्या, जसं की पीएसजी असेल फुटबॉलमध्ये वगैरे. थोडं इंटरनॅशनल ज्ञान दाखवतोस तुझं इथे. इव्हन हॉबार्ट हॅरिकेन्स जिंकली बिग बॅश. सो अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि आयपीएल मध्ये पण एक गोष्ट घडली की पंजाब, जी टीम नेहमी खूप खराब खेळायची, मॅचेस चोक करायची, क्वालिफायरला पण हार्डली कधीतरी यायची, सो त्या टीमने लास्ट इयर कन्सिस्टंट परफॉर्म केलं. ते लोक फायनलला आले आणि फायनल ते जिंकता हरले. सो एवढी मोठी इम्प्रुव्हमेंट पंजाबने शो केली आणि एवढा मोठा चेंज शो केला. म्हणजे ज्या प्लेयर्स जसे की रिषभ पंतने वगैरे आधी पंजाबला ट्रोल केलं होतं त्या सीझनच्या आधी की मला कुठल्याही टीम टाकून पंजाबमध्ये नका टाकू. सो अशा सगळ्या ट्रोलिंगला उत्तर देत पंजाबने 25 वर्ष जाम गाजवलं. पण 26व्या वर्षी त्यांनी दाखवलं की त्यांना का ट्रोल केलं गेलं होतं. ते पुन्हा कारण ते म्हणतात तेच हिंदीमध्ये, पंजाबीमध्ये, पंजाबियों का दिल वड्डा होता है. त्यांनी एक पॉइंट देण्याचा प्लॅन केला होता, त्याने सगळ्यांनाच वाटले. फक्त केकेआरला दिला नाही. जेवढ्या मॅच जिंकले ते लोक सलग, तेवढ्या मॅच ते लोक सलग हरले जातात. सो त्यांनी फर्स्ट हाफ मध्ये ज्या टीमला हरवलं त्या टीम सोबत ते सेकंड हाफ मध्ये हरले. आणि त्यांची हिस्ट्री आहे 2018 मध्ये जेव्हा अश्विन कॅप्टन, आय गेस दे बिलीव्ह इन कर्मा की आपण सगळं बॅलन्स्डच ठेवलं पाहिजे. आणि ती जी 265 रनची चेस केली त्यांनी, त्यानंतर ते हरत सुटले. आणि इव्हन ते पण ऍक्च्युअली त्यांना असं वाटलं असेल की तिथेच आम्ही आयपीएल जिंकलो. कदाचित तो पीक पॉइंट झाला असेल. म्हणजे ते तसं आहे रे की आता हे थोडंसं पुन्हा खूपच जीके वालंय, पण युजली माउंट एव्हरेस्ट चढताना लोक चढताना मरत नाहीत कधी, उतरताना जास्त का. सो तिथे तुला वाटतं की आता संपलंय, आता मोटिवेशन उरत नाही खाली उतरायचं. 265 चेस केले तिथे माउंट एव्हरेस्ट. खाली या माणसांमध्ये कुठे जाऊ, तुच्छ माणसांमध्ये कुठे जाऊ मी. आता मी वरच थांबलेत ते लोक, आणि ते थांबलेत. 2018 मध्ये जेव्हा अश्विन कॅप्टन होता तेव्हा पण सेम झालं होतं. पहिल्या 6 पैकी ते 5 मॅच जिंकले, 1 हरले. आणि पुढच्या 8 पैकी ते 1 जिंकले, 7 हरले. आणि सेम ते बाहेर गेले होते. आणि सेम विथ केएल राहुलची कॅप्टन्सीचं पहिलं सीझन असंच त्यांचा रेशो होता. सो पंजाब माझ्या मते तेच आहे, पंजाब इज प्लेइंग लाईक किंग्स इलेव्हन पंजाब. येस. आय गेस प्रीती झिंटाने तिचे पराठे देणं बंद केलं पोरांना गेल्या 5-6 मॅचेस. किंवा जरी येत असतील तर ते तिच्या हातचे नसतील असं मला वाटतं. ती कदाचित ब्लिंकिट करत असतील, झोमॅटो ब्लिंकिट जे काही ते सगळं तिथून मागवत असेल ऑनलाईन डिलिव्हरीवरून. आणि तुला त्यांच्या ना प्रत्येक प्लेअरचा कॉन्फिडन्स ऍट डिफरंट स्टेजेस स्टार्टर होताना दिसलाय. प्रभसिमरन जो एवढा कडक टाइम करत होता बॉल, तो गेल्या वर्षी खूप चांगले खेळले ते दोघं. इव्हन तो ह्या वर्षी पण ते दोघं चांगलेच खेळले स्टार्टला. ते 265 पहिल्या 6 मॅच मध्ये, पहिल्या 7 मॅच मध्ये प्रॉपर फर्स्ट हाफ सेकंड हाफ आहे. पण त्यानंतर जे एक मॅचला सगळं पडत गेलं की आधी शशांक सिंगच्या कॅचेस असतील, मग शशांक सिंगला कॅचेस वरून जे काही ड्रॉप केलेलं त्याचा बॅटिंगचा कॉन्फिडन्स पण निघाला. काल तो चांगला खेळला. आणि शशांक सिंग ऑब्व्हियसली जरा मला त्यांच्यात एक कन्सिस्टंट बॅटर तोच वाटतो. आता या सीझन नाहीये, पण ओव्हरऑल गेली 3-1 वर्ष तोच जास्त कन्सिस्टंटली खेळला. बरोबर. पण अदरवाईज आता मॅच वर येऊया आपण. खूप बोललो पंजाब किंग्स बद्दल, खूप बोललो. येस, आता आपण मॅच वर येऊया. आरसीबीने काल पहिली बॅटिंग केली. पंजाबने बेसिकली टॉस जिंकला, आरसीबीला पहिली बॅटिंग करावी लागली. त्यात त्यांनी 222 रन मारलेत आणि ऍज युजल किंग कोहलीने 50 टाकली आहे. 37 बॉलमध्ये 58. त्याने 500 रन क्रॉस केलेत 9व्यांदा. देखील हायेस्ट असेल, अजून कोणी केले नसेल. मला पण डेव्हिड वॉर्नरने केले असते जर तो खेळला असता एवढा, पण आय गेस विराट इज कन्सिस्टंट. पण 9व्यांदा कळशीत. पण विराट सोबतच जेकब बेथल आहे. त्याच्याबद्दल मला एक गोष्ट बोलावीशी वाटते की ॲलिस्टर कुक बोलला होता जेव्हा फिल सॉल्ट खेळतो आणि त्याला चान्स नव्हता मिळत की तू इंग्लंडला ये आणि तू तिथे थांब आणि ते काउंटी बिउंटी. तर मला वाटतं त्याने कुकचं ऐकायला हवं होतं. त्याचा जो काही फॉर्म चाललाय मला त्याने हार्डली 100 रन केले असेल, नसतीलच केले मला वाटतं. काय फक्त तो मुंबई थोडा कॉन्फिडन्सचा पण गेम होतो, कारण तो ह्याचा प्लेअर नाही, तो खूप जास्त कॅलिबरवाला प्लेअर आहे. पण काल त्याने कॅच वगैरे पण ड्रॉप केली 1 की 2. सेम मला आठवतं की हॅरी ब्रुकचं पण झालं होतं. हॅरी ब्रुक इंटरनॅशनल जाम भारी खेळला, आयपीएल लावून फसला, त्याने 1च सेंचुरी मारली, मग तो नाहीच खेळू शकला. दिल्लीमध्ये होता ना हॅरी ब्रुक? हैदराबाद SRH मध्ये होता. होता यावर्षी नाहीये ना तो.
यावर्षी नाही. यावर्षी पण आय गेस का मागच्या वर्षी त्याने विड्रॉ केलं सीझन मध्ये, तो बुक झाला होता नंतर, पण मग नंतर 3 वर्षासाठी बॅन केलं का माहित नाही काय झालं, पण तो नाहीये. त्याने ह्याच्यात पण नव्हतं, बोली त्याच्यावरती बोली पण नव्हती लागली. अच्छा, ओके, ऑप्शन मध्ये. तर बेथेलचं मला तेच कळत नाही की बेथेलचा कदाचित ऑर्डर चुकलाय, आणि आरसीबी बिंग आरसीबी काही गोष्टी प्लेअर साठी चेंज नाही करत, कारण मग ते ऍक्च्युली व्यंकटेश अय्यरला वर घेऊ शकत होते आणि बेथेलला करू थोडं कम्फर्टेबल करू शकतो, आणि तो ओपनरच शकतो. होता KKR मध्ये, सो ते करू शकले असते, पण आरसीबी नाही करणार मला वाटतं. आणि संपलं माहिती बेथलचं IPL करिअर संपलं. नाही त्याला घेणार माझ्या होते. मला आता कठीण वाटतं. खूप प्लेअर असेल जे खूप वर्ष वाईट खेळतात तरी ते अजून IPL इंडियन असतात. हा, ऍक्च्युली इंटरनॅशनल प्लेअर्सकडे बेअर नाही करत कोणी, अंटिल आणि तू वेस्ट इंडियन आहेस. हा, राईट. वेस्ट इंडियन किंवा पोलार्डला प्रॉपर मुंबईने 1-2 सीझन बेअर केलं होतं स्टार्टला, तेव्हा तो तेवढा ग्रेट नाही खेळायचा, पण मग नंतर पोलार्डने रिझल्ट दिले. एक्झॅक्टली, त्याच्या पोटेन्शियलवर त्यांनी बेट लावली ना. आणि इंग्रजांना तर करूच नाही बेअर आपण, त्यांना तर हाकला पहिलं. उद्या माहित नाही हाच बेथल आरसीबीचा कॅप्टन होईल, उद्या कळलं हाच बेथल कोणत्या तरी इंग्लिश ह्याला बिझनेसमॅनला टीम विकेल, आणि मग उद्या खूप लांब गेलास तू. हाच बेथल उद्या माल्याला 30 टीम परत विकेल. हे पण असू शकतं, बरोबर आहे. लंडनमध्ये तो पण ऍक्च्युली, सो हे सगळं होऊच शकतं. कळलं विराट कोहलीला विकली टीम. ऍक्च्युली विराट कोहली ऑलरेडी लंडनला आहे, त्यामुळे मी तेच म्हणतोय ना. पण तेच आहे, ते नुकसान करतील आपलं असं मला वाटतं. तेव्हा पण ते मसाले घ्यायला आले होते, अख्खा देश घेऊन गेले. येस, आता IPL चे पैसे घ्यायला आलेत, अख्खी IPL घेऊन जातील, IPL ची टीम घेऊन जातील कोणतीतरी. येस, जाऊ दे, लेट्स नॉट बी रेसिस्ट नाव. ओके, रेसिस्ट आहे आपण, नॅशनल्स आहोत, वी आर नॅशनलिस्ट. येस, जाऊ द्या, लेट्स नॉट गो देयर. पुन्हा पण मॅच करायचा प्रयत्न. येस, बेथेलने काल 7 बॉल 11 मारून आउट झाला. थोडं स्ट्रगल करत होता तो पूर्ण, जे काही 7 बॉल 7 मॅचेस जो काही खेळले, स्ट्रगल केलं 7 बॉल जे काही खेळतात तो स्ट्रगल झाला. नीट बॉलवर बॅटवर बॉल वगैरे येत नव्हता. करेक्ट. पण कोहली खाली 58 मारून गेलाय मित्र. याला थोडी स्लो वाटली इनिंग, पण ठीक आहे. 156 बोललो मी, म्हटलं आल्या बोललास रे. मी म्हटलं व्यंकटेश अय्यर नंतर चांगला गेम, थोडा गिअर्स त्याने शिफ्ट केले. तर पडिक्कलने पण खूप चांगली इनिंग खेळली. पुन्हा एकदा 25 बॉल 45 मारलेत त्याने, 180च्या स्ट्राईक रेटने, 3 6 आणि 4 4 टाकलेत. पण तो ओव्हरऑल रन्सच्या टॅलीमध्ये आय गेस एवढा वर नाहीये ना, 11वा का 12वा आहे तो. 412 रन्स आहेत त्याचे, मगाशी चेक केलं. पण तो गेल्या काही पहिला सीझन जो चांगला खेळला, त्याच्यानंतर हा सीझनला तो खूप चांगला खेळतोय, आणि तो या सीझनला आय गेस 40 जे ऍक्च्युअली खूप इम्पॉर्टंट T20 मध्ये, ते तो छोटे नॉक्स तुझे कॅमिओज आहे जे महत्त्वाचे असतात. तो स्ट्राईक रेट खूप त्याचा त्यांनी इम्प्रूव्ह केला, 180-200 असतो स्ट्राईक रेट. सो येस, माझ्या ह्या टीमच्या सक्सेस मध्ये ह्या वर्षीचा कोणाचा महत्वाचा पार्ट असेल पडिक्कल आहे खूप मोठा. विराट कोहली ऑब्व्हियसली आहे कन्सिस्टंटली, बरीच वर्ष, 18 वर्ष चालू आहे आरसीबी साठी. त्याचं जे काही 18 वर्ष नाही चालू, तो पहिले 4 वर्ष नाही चांगला खेळला, तो नंतर चांगला खेळला. याला हे बेनिफिट ऑफ डाऊट 14 वर्ष बोल ना. पण अरे तो तेव्हा केवढा लहान होता, तो अंडर 90s खेळून आलेला तो. सो तुला ते लहान तर वैभव सूर्यवंशी पण आहे काय, पण मग ते अगदीच एक्स्ट्रॉर्डिनरी. वैभव सूर्यवंशी किती, एकतर त्याचं तो पुढे 18 वर्ष किती खेळतो, काय खेळतो, त्याच्यानंतर आपण हे सगळं बोलूया वैभव सूर्यवंशी बद्दल. मी हे नाही बोलत की तो वाईट खेळ, पण मी म्हटलं नाही गेली 14 वर्ष तरी तू त्याला तसंच. विराट कोहली गेली 14 वर्ष जाम भारी खेळतो असं मी म्हटलं. 4 वर्षासाठी तू त्याला जज करून मोकळा झालास. अरे जज काय केलं मी, फॅक्ट आहे, फॅक्ट. अरे नाही, बायस्ड आणि जजमेंटल माणूस आहे हा एक नंबर. हे जर रोहित शर्माने केलं तर रोहित शर्माची चाटायला गेला असं कधीच. मी रोहित बद्दल पण सरळ बोललो, तो 16 नंतर चांगला IPL खेळलाच नाही, तो ह्या वर्षी खेळ. टोन इथे कसं तू व्यवस्थित बोलतोस, तू विराट बद्दल त्या टोन मध्ये नाही बोल. काय तू काय बोललास की तू गेली 18 वर्ष, म्हटलं नाही 14 वर्ष करतो. नाही, मग एक्झॅक्टली तू एकदम असं तुझं करेक्ट करण्याच्या तुझ्या कानाचा प्रॉब्लेम. अजिबात नाही, मी त्याच टोनने दोघांबद्दल अजिबात नाही. त्याच टोनने दोघांबद्दल जाऊ दे, आपण मॅचवर येऊया. विराट कोहली 18 वर्ष बरोबर होता. 18 वर्ष खूप चांगला खेळतो माझ्या मते. 14 वर्ष 18 वर्ष आय एम स्टील फर्म अबाउट 14. तर विराट कोहलीला नंतर युजवेंद्र चहलने आउट केला. प्रियांश आर्याने त्याची कॅच पकडली. चहलला पण काल मारलं बऱ्यापैकी. 3 ओव्हर 4 ओव्हर का 3 ओव्हर 42, 3 ओव्हर 42 मारलं. 14चा इकॉनॉमी, 1 विकेट घेतली त्याने कोहलीची, पण मारलं त्याला काल 14 रन वगैरे 14च्या इकॉनॉमीने. त्यानंतर देवदत्त पडिक्कल 45 रन्स करून आउट झाला. खाली मग व्यंकटेश अय्यर जेव्हा खेळत होता त्याने कडक शॉट मारले, कडक पोहोचवलेत त्याने. म्हणजे जे काही त्याचा 7 मॅच बसवलेलं ते जरा प्रश्न पडला. काल तो प्रश्न पुन्हा पडला की हु वॉज द रॉंग अय्यर.
श्रेयस अय्यर आय गेस श्रेयस अय्यर आहे. पण व्यंकटेश अय्यर तेच म्हणजे तो ज्या गोष्टीसाठी पॉप्युलर झाला होता तर 22च्या का 23च्या स्लॉग सीझनला जो आला होता की म्हणजे कसं सांगू तो KKR मध्ये होता. KKR मध्ये होता तो. सो तेव्हापासून तो तसा होता की मोर दॅन टेक्निक वगैरे मला वाटतं की त्याचा गेम सेन्स खूप चांगला होता आणि तो मारून जायचा मग सगळ्यांना. स्पिनर्स पेसर सगळ्यांना उचलायचा. पण त्याचा वाईट फॉर्म असायचा की खूप वाईट फॉर्म असायचा. पण अदरवाईज तो टेक्निक तेवढी चांगली ना त्यामुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तो खूप डिपेंडेबल प्लेअर आहे असं मला वाटतं. काल पण बॉलिंग पण टाकतो. ही वॉज द हार्दिक पांड्या होऊ शकला असतं पण नंतर त्याने खेळवलं पण ऍक्च्युली. पण त्याचं इंडियात इन जनरल आणि आता जो इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे त्यात मग तू अफोर्ड नाही करत की ऑलराऊंडरला ओव्हर. बरोबर असू शकतो. येस पण पडिकलने सॉरी व्यंकटेश अय्यर विराट गेल्यानंतर आय गेस जो कदाचित रन रेट ड्रॉप झाला असता अजून तो त्याने वर घेतला. 40 बॉल 73 मारलेत. 180चा स्ट्राईक रेट आहे त्याचा पण आणि 4 6 आणि 8 4 आहेत त्याचे. सो आय गेस त्याला कंटिन्यू खेळ होतील माझ्या मते. ह्या टच मध्ये तो खेळ माझं त्याला ओपनर म्हणून घ्यायला आणि आता बेथेलला थोडं नाही वाटत मला वाटतं रेस्ट द्या 1-2 मॅच किंवा मग त्याची बॅटिंग पोझिशन चेंज करा. नाही पण तसंही आता फिल सॉल्ट येणार आहे परत ह्याच्यासाठी क्वालिफायर साठी. सो तसं तो बाहेर जाणार आहे. सो वेंकीला ओपनिंग नाही सॉरी मग तो फिल शॉट ओपन करेल ना. तुला गरज नाही मग व्यंकटेश अय्यरला आहे तिथे 2 डाऊन किंवा 1 डाऊन पाठवू शकतो. नंतर खाली टीम डेव्हिड पण एक चांगली इनिंग खेळून गेला. 12 बॉल 28 ज्यासाठी तो फेमस आहे छोट्या छोट्या कॅमिओस साठी. 233चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. स्ट्राईक रेट कधी पण 200च्या आसपास असतो. 2 6 2 4 होते त्यात. आणि असं मिळून टोटल 222 रन्स टाकले आरसीबीने. आणि आय गेस इनफ होते पंजाबसाठी. ते पंजाबची जे काही चालू आहे पकडापकडी सगळीकडे यावर्षी आता गेल्या 6 मॅचेस गेल्या 6 मॅचेस पासून 222 वॉज इनफ. एकेकाळी त्यांनी 260 चेस केले पण जाऊ दे. पण ह्या आयपीएल ला तेच झालं. एक तर त्यांनी 200 केलेत तर त्यांनी 200 खर्च पण केलेत आणि समोरच्याने त्यांनी 200 चेस केलेत तेव्हा समोरच्याने खूप मारले पण आहेत. सो पंजाबची बॉलिंग जरा मला वाटतं खूप मेजर कन्सर्न राहिली यावर्षी आणि सेकंड हाफ त्यांचा कॉन्फिडन्स. राईट 199 वर ऑल आउट झालेत बाय द वे काल ते. त्यात आले मॅच जवळ तर आले पण ते शेवटी खूप लेट झालेलं तोपर्यंत. शशांक सिंग आणि स्टॉयनिस खेळत होते. आणि कालचे पुन्हा आता एक आपण नोटीस करूया जेव्हापासून श्रेयस अय्यर पंजाबमध्ये आला गेल्या वर्षीपासून जेव्हा श्रेयस अय्यर फ्लॉप जातं. हे आपण गेल्या वर्षी पण डिस्कस केलं प्रॉपर व्हिडिओमध्ये आपण बोललो की जेव्हा श्रेयस अय्यर फ्लॉप जातं तेव्हा पंजाबची टीम पूर्ण फ्लॉप होते. मग जो स्ट्राईक काढला तो काय होता तो बेसिकली ह्या सीझनला पहिल्या 7 मॅच मध्ये त्याने काहीतरी 280 रन्स केले आणि पुढच्या 6 मॅच ज्या पंजाब हरली आहे त्यात त्याने फक्त 118 केलेत. ते पण त्यात त्याने 93 बॉल खेळले. सो ऑलमोस्ट त्याचा 115-120 स्ट्राईक रेट असणार आहे. सो श्रेयस अय्यरचा फॉर्म मॅटर करतो आणि मोर दॅन मला असं वाटतं की प्रभसिमरन आणि प्रियांशा या खेळतातच कडक किंवा खाली पण समजा शशांक म्हण किंवा आधी नेहल वडेरा होता म्हण पण गेल्या 6 मॅचला हे लोकच आहेत ना ते खेळतात चांगले. पण श्रेयस अय्यर कंट्रोल करतो इनिंग चेस असेल किंवा टार्गेट असेल. सो जो त्यांचा मेन तो फुटबॉलचा मिडफिल्डर तसा तो मिडफिल्डर आहे. फिफा वर्ल्ड कप येतो त्यामुळे मी खूप ज्ञान पाहिजे फिफाच्या दिशेने मी सध्या आम्ही फुटबॉल पण कव्हर करणार आहोत. सो हा एकटा करेल मी नाही करणार. मी करणार आहे फिफा वर्ल्ड कप कव्हर. तर त्याचं हे ऑफसाईडचा नियम काय असतो रे भाई? ऑफसाईड भाई काय तू आता विकेट किपरच्या राईटला ऑफसाईड असते आणि लेफ्टला ऑन साईड असते. कळलेलंच आहे तुम्हाला मित्रांनो. क्रिकेट लिव्हज इन ब्लड. येस श्रेयस अय्यर द कंट्रोलर माहिती तो गेलाय टीम मधनं. त्याचा कारण त्याचाच कंट्रोल होता टीम मध्ये बॅटिंग ऑर्डर मध्ये तो एक स्टेबिलिटी प्रोव्हाइड करायचा. ती गेली 6-7 मॅच नाहीये पंजाबकडे. आणि अजून एक मेजर कन्सर्न आहे की प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ते पण गेल्या 6-7 मॅच कन्सिस्टंटली खेळत नाहीत. मध्ये प्रभसिमरन 1-2 मॅच चांगल्या खेळला 50 वगैरे टाकली त्यांनी पण कन्सिस्टन्सी जी हवी होती ती नाही आली अजून. आणि त्यांच्याकडे तेच आहे तो जो इव्हन कुपर कॉन्ली त्यांचा ह्या सगळ्यात चांगला प्लेअर कुपर कॉन्लीचा बॅट्समन म्हणून. पण तेच आहे की एक टोटल पोज करणं किंवा चेस करणं त्याचे कमांड करणं असं ते कदाचित अय्यर जास्त चांगला करतो. सो तो नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो सगळं तो फॉर्म मध्ये नसल्यामुळे. राईट. सो प्रियांश आर्य 0वरच आउट झाला. खूप लूज आउट झाला यार. भुवनेश्वरच्या 2ऱ्या की 3ऱ्या बॉललाच तो आउट झाला आणि खूपच लूज शॉट. तो बॉल एवढा चांगला नव्हता आणि म्हणजे आउट होण्याचा बॉल नव्हता. करेक्ट राईट. सो ते एक विकेट टाकून गेल्यानंतर मग दुसरी विकेट पण भुवनेश्वरनेच काढली प्रभसिमरनची. ती सुद्धा कॅच आउट झाला देवदत्त पडिक्कलकडे. स्लॅश केला बॉल सो त्याने पण शॉर्टच पडिक्कलने कॅच घेतला तो. सो भुवनेश्वर आय गेस यावर्षी आयपीएल पर्पल कॅप घेऊन जातो आयपीएल मध्ये. त्याच्या ऑलरेडी 24 विकेट्स झाले. आणि लास्ट कोण आहे
सेकंड रबाड आहे काहीतरी, त्याच्या 21 विकेट्स आहेत. अच्छा, हा, रबाड पण आहे पण कॉम्पिटिशन मध्ये. आणि जीटी ज्या फॉर्म मध्ये मला एकतर अजूनही हे नाही कळत आयपीएल मध्ये की एक असतं की मॅन ऑफ द सिरीज असतं, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ते बरीच वर्ष चालले जे काय ते MVP त्यामध्ये जोफ्रा आर्चर नंबर 1 ला. मला असं काही कारण नाही का, कॅल्क्युलेशन नाही मध्ये बॅटिंग पण थोडी केली असेल कधी केली मला नाही आठवत. सो मला त्यामध्ये मग कदाचित तुझा इकॉनॉमी रेट आणि विकेट्स आणि भुवनेश्वर कशाच्या, सो त्याचा जर मला ते अजूनही कळत नाही एमव्हीपी कसा कॅल्क्युलेट करतात. कॅचेस पण असतील त्यात, कॅचेस पण असू शकतात, बॅटिंग पण असू शकते ना. बॅटिंग नाही वाटत जोफ्राने जास्त केली आहे, मला नाही वाटत. पण तो भुवीच्या वर खेळला, तो भुवीच्या पोझिशनला खेळतो, त्याच्यापेक्षा तो वरच खेळतो ना. मला तेच नाही कळत की आता जसं की एखादा ऑलराऊंडर आहे, या सीझनला ऑलराऊंडर कुठला भारी खेळलाय खूप, ऍक्च्युअली कुठला ऑलराऊंडर सीझन गाजला नाही. ग्रीनने एवढ्या की विकेट्स नाही काढले किंवा अजून कोणता त्याने बॅटिंग पण एवढी काही केली नाही, ठीकठाक. आता जरा फॉर्म मध्ये यायला लागला, पण जसं की आता रसेल तर नाहीच आहे. आता जर वेंकी चांगला खेळून गेला तर तो आहे, पण तो जाणार नाही, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरला नाही जाऊ शकतो. सो मला एक्झॅक्टली कळत नाही की जोफ्रा आर्चरचा इम्पॅक्ट एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. कारण तो इव्हन मला असं वाटतं की वैभव सूर्यवंशीचा इम्पॅक्ट खूप भारी राहिला एका टीमच्या. वैभव सूर्यवंशी गेल्या 2-3 मॅच थोडा हे झालाय, त्यामुळे पण तो 40-50 मारत असतो. इव्हन तू बघशील मुंबई इंडियन्स मधला रायन रिकल्टनचा इम्पॅक्ट खूप, सो तो एक प्लेअर आहे. मला वाटतं कॅचेस आणि ह्या सगळ्या गोष्टी पण असतात, ते फक्त बॉलिंगवर नाही. असं मध्ये पण झालं की बऱ्याच सीझन्सला मला कधी कधी नाही कळलं की ग्लेन मॅक्सवेलला वगैरे पण दिलंय, जेव्हा की मॅक्सवेलच्या कॅचेस खूप महत्वाच्या असायच्या भाई. मॅक्सवेल खूप काय म्हणतात, ज्या पोझिशनला फिल्डिंग करतात त्या खूप, जिथे कॅच येतील मोस्टली त्याच पोझिशन असायच्या. बरोबर, कारण 14च्या आयपीएल त्याला दिलं होतं मॅन ऑफ द टुर्नामेंट, पण तेव्हा तो पहिल्या 4 मॅच दुबईत झाल्या होत्या, त्यात तो कडक खेळला होता. म्हणजे आता त्याने काहीतरी 300 रन मारले आणि पुढचं अख्खं इंडियातलं लेग तो अख्खा हगला होता, पण तरी त्याला मिळालं होतं एमव्हीपी. हा, एका दुसरी इनिंग तर आलीच असेल ना इंडियात, आणि आर्चरला ऍक्च्युली ऑलरेडी एकदा मिळालेलं. सो प्रियांश आर्य आणि प्रभसिंद्र सिंग नाही चालले खाली. त्यानंतर कुपर कॉर्नरने एक छोटी इनिंग खेळली, 22 बॉल 37 ची 168 स्ट्राईक रेटने, त्यात त्याने 3 6 3 4 टाकलेले. करेक्ट. सो त्याने थोडी मदत केली आरसीबी पंजाबला 199 पर्यंत पोहोचायला. आपण श्रेयस अय्यरची विकेट लगेच दिली, 3 बॉल आणि सेम बॉल आउट झाला. 23चा वर्ल्ड कप, लास्ट इयरची फायनल, ह्याच्या आधीची मॅच शार्दुलने जसा बोल्ड काढला सेम आउट झालाय, सेम. सो त्याचा मोस्टली तो एक वीक एरिया आहे जो एक्सप्लोर केलाय लोकांनी, जरा एक्सप्लॉइट करायला सुरुवात केली. आता शॉर्ट बॉल नंतर आता हे चालू होऊ शकतं श्रेयस अय्यर बरोबर, पण आय गेस तो जरा झोन सगळ्यांचाच डिफिकल्ट असतो. तो जो एक बॉल, तिची लेंथ असते, प्रकार पण सेम आहे, त्याला हात कुठे टाकायचे ते पण नाही करत त्या बॉलला. सो यस, श्रेयस अय्यर एक ओव्हर आउट झाला. त्यानंतर सूर्यांश शेडगेने चांगली इनिंग खेळली, 22 बॉल 35 खेळून गेला, कॉन्लीच्या स्ट्राईक रेटला. यावर्षी माझ्या मते भाई यंगस्टर टू लुक आउट फॉर हाय, माझं फ्युचर पण खूप ब्राईट आहे. कारण काल पण त्याने एक पुल शॉट मारला, एक परत लॉफ्ट केला ड्राईव्हचा. इव्हन काल तसा सेम शॉट कोहलीने पण मारला होता, फक्त कोहलीचा खूप पॉईंट साईडला गेला होता. आणि मी कोहलीला असा शॉट मारताना जास्त नव्हतं बघितलं, कोहली कव्हर्स मध्ये उडवतो बहुत, पण मी पॉईंटला नव्हतं कधी उडवताना बघितलं. सो काल कोहलीने तो शॉट मारला, आणि ह्याने पण जी बॅटिंग केली ती खूप इम्पॉर्टंट होती. कारण मध्ये असं वाटत होतं की पंजाब वन साइड हरेल, काहीतरी 30ला काहीतरी 3 विकेट्स होते त्यानंतर, पण ह्याने त्यांचा कमबॅक ऍक्च्युअली आधी करवला सूर्यांश शेडगेने. आणि हा फ्युचर आहे मुंबई क्रिकेटचा आणि ह्यांचा. राईट. आणि मग स्टॉयनिस सुद्धा चांगली इनिंग घेऊन गेला, पण स्टॉयनिस ओव्हरऑलच आयपीएल बघशील तो एवढा खास नाही खेळतो, 10 एकदमच गेल्या. करेक्ट, म्हणजे हा तो स्टॉयनिस आहे जो कदाचित 37 रन 15 बॉलात मार किंवा 20 बॉल मध्ये पण. आणि त्यांच्याकडे इनिंग्स मध्ये हा इम्पॅक्ट कोणाचाच नव्हता, की खूप कमी बॉलात जास्त रन, जसं की व्यंकटेश अय्यर, शशांक सिंग खाली खेळला. पण ती इनिंग मोर ऑफ तशी आली की आता खूप हवेत, पण आता काहीतरी टार्गेट कमी कर, बरोबर, डिफरन्स कमी करा. सो त्या ह्याच्यात जास्ती ती आली. बरोबर. शशांक सिंगने खाली 27 बॉल 54 टाकले, 207चा त्याचा स्ट्राईक रेट आहे, 56. आणि 27 बॉल 56, आणि 4 6 4 4 टाकले त्याने, 6 कडक मारले. शशांक सिंगचं ते कडक आहे रे, तो जो पिकअप शॉट त्याचे असतात म्हणजे 6 मारताना, आणि म्हणजे असे फ्लो मध्ये असतात सगळे, असे अडखळलेले कुठे वाटत नाही कधी की तो प्रॉपर असा थांबवून बनवून मारतो, सगळे फ्लो मध्ये असतात बॉल त्याचे कडक. मजा येते. फक्त त्याने कॅचेस नसतं सोडलं तर त्याचे अजून रन झाले असते असं वाटतं मला. आणि तो मध्ये 2-3 मॅच खेळला पण, आणि गेल्या 3 आयपीएल तो खरंच कन्सिस्टंटली खेळतोय जेवढं मी त्याला बघितलं तो. आणि त्याच्यावरती तू रिलाय पण करू शकतोस मॅचेस काढून देण्यावर. बरोबर. पण त्याला कदाचित स्टॉयनिस एंडपर्यंत थांबला असता तर त्याला कदाचित चान्स होता. आणि नंतर मग खाली मग उमरजाई आला, हे दोघं गेल्यानंतर स्टॉयनिस आणि शशांक सिंग गेला. शशांक शेवटच्या वरपर्यंत होता. हा तेच म्हणतोय. नंतर मग 10 बॉल 14 मारून गेला उमरजाई. स्टॉयनिस गेल्यानंतर उमरजाई आला ऑब्व्हियसली. 10 बॉल 14 मारून गेला, आणि मग खाली मग हरप्रीत ब्रार आला पुन्हा.
3 बॉल 5 खेळून गेला, पण तोपर्यंत मॅच गेलेली. तरीही पंजाबने मॅच खूप जवळ आणली असं मला वाटतं. खूप जवळ आणलेली मॅच पंजाब. गेले 6 मॅच जवळच आणतात, संपत नाही त्यांच्या मॅचेस. हा खरं, IPL जिंकण्याच्या पण ते जवळ येऊन खूप लांब निघून जातात. खरं, दोन्ही IPL फायनल बिचारे कसे तरी हरले. खरं. नंतर मग रात्री सुद्धा एक मॅच झाली DC आणि RR ची. येस, जी ऑब्व्हियसली DC इझिली चेस करून गेली 192 का 93 रन त्यांना. पण त्याचा ह्याच्यावर एवढा काही इम्पॅक्ट नाही पडला ना आपल्या टेबलवर, कारण त्या दोन्ही टीम्स मधल्या मध्ये कुठेतरी अडकल्या. दोघांपैकी कोणी पार नाही जात. दोघांचे पण 12-12 पॉइंट्स झालेत त्यात. फक्त RR कडे एक मॅच बाकी अजून. डीसीच्या 13 मॅचेस झाल्यात, RRच्या 12 मॅचेस झाल्यात. सो RR कडे 2 बाकी, DC कडे एकच बाकी. सो RR कडे पण अजून चान्स आहे क्वालिफिकेशन साठी. CSK कडे पण चान्स आहे PBKS पर्यंत. बऱ्यापैकी मुंबई आणि लखनौ सोडली तर सगळ्यांकडे अजूनही चान्स लाईव्ह आहे. पण KKR आणि DCचं मला जर कठीणच वाटतं, कारण KKR कडे. पण मला सगळ्यात कठीण पंजाबच वाटतं. जो मोमेंटम त्यांनी पकडलाय खाली उतरण्याचा, आणि अशा टीम जेव्हा मोमेंटम घालवतात ना, तो त्यांना परत कधी मिळत नाही. तो इश्यू होणार मला. आणि आता एक मॅच त्यांची जी उरली आहे ती माझ्या मते GT सोबत आहे का कोणासोबत? पंजाब बरोबर, पंजाबशी ना, LSG बरोबर. LSG आणि LSG ने ज्या पद्धतीने चेन्नईला हरवलं, सो LSG ऍक्च्युअली पोटेन्शियल खूप ब्रुटल टीम आहे. म्हणजे ती प्रॉपर वन साइड मॅच हरवू शकते. बरोबर. थोडा डार्क हॉर्स सारखं LSG, आणि पाण्यात पडला सध्या. आणि RCB क्वालिफाय झाली. पहिली टीम गेल्या वर्षी पण पहिली टीम होती आय गेस, की पंजाब होती. यावर्षी पण पंजाबच होणार होती पहिली. पण ते त्यांना स्वतःला मागून होईल, मागून होणार पण नाही. RCB क्वालिफाय झाली आहे ह्याच्यासाठी, क्वालिफायर्स साठी, सेमीफायनल. येस. आणि 1 नंबरला आय गेस ती राहील जर शेवटची मॅच जिंकली तर. बरोबर. त्यांचे 20 पॉईंट होतील, आणि त्यांचा नेट रन रेट पण खूप चांगला आहे, +1.6 आहे. येस. आणि RCB पुन्हा या वर्षीची अशी वाटते की कदाचित ती ट्रॉफी डिफेंड करू शकेल. पण तेच आहे भाई, तुम्ही माझी टीम बाहेर पडली पंजाब, तर आय एम नॉट सपोर्टिंग एनीवन. तू विकत घेतलीस माझी प्रीती बरोबर लग्न झालं. लहानपणी केलं होतं आम्ही लग्न, मला अजूनही लक्षात. हा, काय बोलतो तुम्ही? विसरलो. प्रीती जिंटाचं नाव घेतलं बोललास तू. हा, कोहलीचं मानावं लागेल. बघा ना, त्याला 18 वर्ष ट्रॉफी नाही मिळाली, 17 वर्ष नाही मिळाली, आणि आता 18व्या वर्षी जिंकली त्याने. आता 19व्या वर्षी पण मिळण्याचे चान्सेस. सो यू शुड वेट फॉर युअर थिंग्स आय गेस, आयुष्यात पण आणि IPL मध्ये पण. बरोबर. पण तेच गोष्टींवरती हक्क आपला आहे की नाही, हा, हे कळलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या फिलॉसॉफी बद्दल ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. RCB यावर्षी जिंकेल की नाही IPL ते सुद्धा सांगा. पंजाबचं काय चाललंय ते सुद्धा सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.